पाकिस्तानचं हे वर्षापूर्वीपासूनचं रडगाणं आहे की ज्यांना वेळोवेळी भारताकडनं मात मिळून पण त्यांचं डोकं ठिकाणावरती येत नाही। ह्याचा फक्त एकच पर्याय आहे की पाकिस्तानमध्ये ज्या गोष्टीसाठी ते सारखं लढत आलेले आहेत आणि त्याला आपलं मानत आलेले आहेत, पण त्यांच्या ते नसून POK पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर ते भारताने आपल्याकडे घेतलं पाहिजे। ते घेतल्यानंतर पाकिस्तानला एक धडा मिळेल की ह्याच्या पुढे त्यांच्याकडे अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की बाबा ती त्यांची आहे, ती भारताने दिलेली आहे त्यांच्यावरती। जेव्हा ते स्वतंत्र झाले त्यावर त्यांच्याकडे 1 रुपयाची कवडी नव्हती, तेव्हा पण भारताने त्यांच्यावरती उपकार करून 75 CR एवढी अमाऊंट त्यांना दिली, तरीही देखील त्यांना कळत नाही की अजूनही ते भारताच्या उपकारावरती एवढ्या वर्ष चालत आलेले आहेत। आणि भारत सोडला तरी बाकीच्यांच्या पैसे आत्ताही आपण बघतोय पाकिस्तान सगळ्या देशांकडे भीक मागतीये, US कडे भीक मागतीये, चायनाकडे भीक मागतीये, सगळ्या इस्लामिक कंट्रीजकडे भीक मागतीये, पण त्या कंट्रीज पण त्यांना काही भीक देत नाही आहे। तर याने एक कळतं आहे की पाकिस्तानचा जो मनसुबा आहे तो कुठेतरी सगळ्या देशाला कळलेला आहे, सगळ्या जगाला कळलेला आहे की हे भीक मागून टेररिस्ट फंडिंग करतात। आणि आपण बघतोय की एका जागी पाकिस्तान तिकडे हमला करते आणि दुसऱ्या जागी त्यांचे टेररिस्ट ऑर्गनायझेशन तिकडे हमला करतात। म्हणजे एका ह्याच्याने आपण बघतोय की पाकिस्तान आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन कोऑर्डिनेटली वर्क करतात आणि भारत पण त्याला एक चांगला प्रत्युत्तर देते। भारताने बघितलंय सगळ्या ज्या मिसाईल्स त्यांनी तिकडनं टाकल्या होत्या, पोकळ धमक्या दिल्या होत्या, त्या पोकळ धमक्यांसारख्याच त्यांच्या पोकळ मिसाईल आपण उडून लावलेल्या आहेत आणि त्यांची एकही मिसाईल आपल्या तळपर्यंत पोचलेली नाही। जर पोचली असेल ती तुटलेली फुटलेली या स्थितीत पोचलेली आहे, तर पाकिस्तानचं अस्तित्व खूप धोक्यात आहे। त्यांना हे कळायला पाहिजे। जर त्यांनी पुढे भारताकडे चालून यायची जर परत प्रयत्न केला तर पाकिस्तान संपून जाईल, हा इशारा भारतीय सगळे नागरिक, विद्यार्थी आणि भारतीय सेना त्यांना वारंवार देत आहे।